मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कष्टाशिवाय काहीच नाही. हे बघा आत्ताच याला भारा आणला, बघू शकता तुम्ही कसं बेडबा तुटून 3 नंबरचं गतड म्हणते आमच्याकडे. 3 नंबरचं भारा आणलेलं आहे आत्ताच शेळ्याला, बघू शकता तुम्ही. हे शेळीपालन चांगलं पण आहे, फक्त मेहनत आणि जिद्द पाहिजे माणसामध्ये. 100% याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतं. हे किलोवर जे हेला करतात ना, किलोवर हिशोब लावतात ना, तोंडातोंडी कागदोपत्री, तर तो हिशोब या शेळीपालनामध्ये चालत नाही. इथं किलोवर नाही चालत, इथं क्विंटलवरच खाऊ घालायला लागतं. चारा किलोवर काय, 4 किलो चारा खाते, 5 किलो चारा खाते, सुका चारा 4 किलो खाते, असं काहीच नसतं. इथं भरपूर खाऊ घालायला लागतं त्यांना. किलोवर नाही खाऊ घालायला जमत. किलोवर खाऊ घातलं की शेळी ती राहणारच नाही. त्याच्यामुळं त्याला अंदाजे आडमाप टाकावं लागतं खायला, तेव्हाच शेळीपालन सक्सेस होतं. आज मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेळीपालन म्हणजे शेतकऱ्याचं चालतं फिरतं ATM आहे मित्रांनो. शेळीपालन हे शेतकऱ्याचं चालतं फिरतं ATM कसं आहे त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो तुम्ही मला चालतं फिरतं ATM कशामुळे म्हणतात शेळीला, तर एक थोडं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण जर बँकेमध्ये जर पैसे जमा केले, तर आपण पैसे काढायच्या वेळेस ATM मध्ये जातो, बरोबर आहे की नाही. एखाद्या दिवशी ATM मध्ये पैसे नसू शकतात, पण हे ATM असं आहे शेळीपालनाचं, इथं तुम्ही कधी पण तुम्ही स्वतः पैसे काढू शकता. आता कसे काढू शकतात त्याच्यावरती तुम्हाला बोलतो मी. जास्त काम कसं दे मला, काम भरपूर आलेलं आहे. दरवाजा थोडा लूज झाला त्यामुळे वाचतो घाम असा आला मित्रांनो. 3 भारे कापून आले, असा घाम येऊ राहिला. मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, शेळीपालन चालतं फिरतं ATM कशामुळे म्हणतात. शेळीपालनाचं असं आहे, तुम्हाला सांगतो, तुम्हाला रात्रीची जर अडचण आली पैशाची, अर्ध्या रात्रीचं, शेळीपालन जर तुमच्याकडे असं शेळ्या असेल 4-2, तर तुम्हाला कोणी पण पैसे देऊ शकतं. कारण की त्याला गॅरंटी आहे की ह्या व्यक्तीकडे शेळ्या आहेत. उद्या हा एखादा बोकड बाजारामध्ये व्यापाऱ्याला फोन लावीन, व्यापाऱ्याला बोलून घेईन आणि बोकड देऊन आपले कमी जास्त करून आपले पैसे सकाळच्याला देऊन टाकेन. किती रात्रीचं काम पडू द्या तुमचं, 100% तुमचं काम होणार. तुमच्याकडे जर काही धर नसलं तर तुम्हाला ओळखणार नाही, कोणीच ओळखणार नाही. हे खरं रिअल म्हणजे मी स्वतः माझी कंडिशन सांगतो. ज्यावेळेस माझ्याकडं शेळ्या नव्हत्या त्यावेळेस मला कोणीच ओळखत नव्हतं. आज मी माझ्यावर केवढं संकट आलं, किती अडचण आली, ताबडतोब व्यापाऱ्याला फोन लावला. व्यापारी येतो, कमी जास्त घेऊ, 100-200 रुपये कमी जास्त देऊन टाक, कमी दे, चाल घेऊन जाय. नगद पैसे घ्यायचे, नगद आपलं काम धकतं. जर विचार करा मित्रांनो, तुमच्याजवळ जर शेळ्या नसेल तर तुम्हाला 1 रुपयाला कोणी ओळखू शकत नाही, नातेवाईकने कोणीच नाही ओळखू शकत. ही रिअल कहाणी माझ्यासोबत झालेली, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला भलेही एखाद्या वेळेस तुम्हाला जर काम पडलं, तर तुम्हाला ज्या तुमच्या जवळची शाखा आहे तिथं ATM पर्यंत जाऊच तर इथं गावामध्ये तुम्ही कोणाकडून बी तुम्हाला काम धकू शकतो. तुमच्याजवळ जर शेळ्या 4-2 शेळ्या असेल, पिल्ला असेल तर. कारण की कोणताच शेळीपालक असा नाही की त्याला कोणी ओळखत नाही म्हणून. कारण की 100% गॅरंटी असते, हा व्यक्ती आपले पैसे हे ताबडतोब देऊ शकतो. कशामुळे देऊ शकतो की याच्याकडे शेळ्या आहेत, याच्याकडे पिल्लं आहेत, हे काय 1-2 बकरं विकून लगेच ताबडतोब आपले पैसे देऊ शकतो. कारण की ही गॅरंटी असते. आज भले तुम्ही बँकेत पैसे ठेवा, बँकेत एखाद्या दिवस सुट्टी असेल तर आपल्याला अडचण येऊ शकते, पण ही बँक अशी आहे, शेळ्या म्हणजे एक बँकच आहे आपली शेतकऱ्याची. गरीब शेतकऱ्याची ATM म्हणून याला ओळखलं जातं, आणि गरीब शेतकऱ्याची गाय पण म्हणून ओळखलं जातं शेळीला, गरीबाची गाय. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, तुमच्याजवळ 1-2 शेळ्या जरी असेल तर तुम्हाला किती अडचण आली तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये तुमचा तेवढा टाईम धकू शकता. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, असं शेळीपालन आहे. त्याच्यामुळं शेळीपालन तुमच्याकडं 4-2 शेळ्या, 1-2 शेळ्या तरी पाहिजेत. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे जर 1-2 शेळ्या असेल ना मित्रांनो,
तर 100% तो शेतकरी कधीच अडचणीत येणार नाही. कारण की शेतीचं खूप अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना माझं विनंती आहे, फक्त तुम्ही एक जरी शेळ्यापासून सुरू केली तर त्याच्यापासून तुम्ही किती पण शेळ्या करू शकता. कारण की हे उदाहरण माझं आहे, माझ्याकडे आज 200-300 शेळ्या असत्या, पण अडचणी असतात. आणि मित्रांनो, एका एकर शेतीमध्ये काही होत नाही. त्याच्यामुळंच आपण हे शेळ्यांचा आधार आहे आपल्याला. आधार म्हणजे 100% 1 एकर तुम्हाला मी मागच व्हिडिओ टाकला. 1 एकर शेतीमधलं फक्त 24,000 रुपये उत्पन्न झालं आपल्याला. आणि शेळ्यांचं उत्पन्न जवळपास 60,000 रुपये झालं एका वर्षाचं. तुम्ही हिशोब करा. आपलं शेळीपालन परवडतं का? शेती 100% परवडतं, पण शेती कशी करायची? शेतीच्या ह्या पिकाच्या ऐवजी, कापसाच्या ऐवजी, तुमच्या सोयाबीनच्या ऐवजी तुम्ही जर शेळ्यांना त्याच क्षेत्रामध्ये त्याच 1 एकरमध्ये जर खाद्य केलं, शेळ्यांना खायला भरपूर असा चारा जर गवत जर केलं, तर 100% तुमचं शेळीपालन हे जास्त उंच गगनाला जाऊ शकतो. फक्त यांना काय खायला भरपूर पाहिजे शेळ्यांना, बाकी काही नाही लागत. खायला जर असेल तर तुमचं शेळीपालन 100% सक्सेस आहे. अशा हिशोबानं तुम्ही पण शेळीपालन करून आपलं ATM तयार करू शकता, आपली मिनी बँक तयार करू शकता, मनी बँक तयार करू शकता. कारण की तुम्हाला शेळीपालन जर केलं तर कुठलीच अडचण येणार नाही. कधीच कोणासमोर हात पसरायचं काम पडणार नाही. एक दिवस याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हा व्यवसाय असा आहे, याच्यामध्ये वर्षात एक शेळी तुम्हाला 4 बकरं देते, 4 पिल्लं देते. म्हणजे तुम्हाला 15 महिन्यामध्ये 20 ते 25,000, कमीत कमी धरले 25 ते 30,000 रुपये वर्षाला एक शेळी तुम्हाला उत्पन्न देते. जर चांगल्या पिल्लांचं जर नियोजन ठेवलं तर 50,000 रुपये पण तुमच्या 2 बकरांचे एका वर्षामध्ये 4 बकरांचे येऊ शकतात. 2 बकरांचे जर चांगलं जर नियोजन केलं तर 14 ते 15,000 रुपयाला एक बोकड जातो. एक बोकड एका वर्षाचा, 1 वर्षाचा नाही, फक्त 6 ते 7 महिन्याचा, 7-8 महिन्याचा बोकड होता आपला, तो 14,100 रुपयाला विकला आपण स्वतः. त्याच्यामुळं शेळीपालन हे कधी तोट्यात नाही, फक्त त्यांना खाऊ घालणं खूप गरजेचं असतं. हे बघा तुम्ही आता एक कडाक्याचा हाताला की टम झाल्या म्हणून हायगेने गेले त्यांना 3 रोजचे 4 भारे आणून टाकतो. आता आपला घास पण सुरू होणार आहे उद्या परवा. घास काल पाणी दिलं, त्याला औषध मारलं त्याच्यावर, कारण की मावा झाला होता, मावा पाडला होता, त्याच्यामुळं त्याच्यावर औषध फवारणी केली. आता 1-2 दिवसामध्ये घासाची पण कापणी सुरू होणार आहे. मग तर काय टेन्शन नाही. गवत आणि घास म्हणलं की शेळ्या आपल्या मस्त आबाद राहणार आहेत. कारण मित्रांनो, यांना जेवढं जीव लावला तेवढं आपल्या फायद्याचं आहे. कारण की हेच आपलं सर्वस्व आहे. हे जर चांगलं जीवला 10 शेळ्या जर असलं ना मित्रांनो तुमच्याकडे 10 शेळ्या जर चांगल्या क्वालिटीच्या असल्या मोठ्याल्या, तर तुमच्या 5 एकर शेतीला ऐकणार नाही. इतकं भारी ताकद या शेळ्यामध्ये. फक्त नियोजन चांगलं पाहिजे, खुराकाचं याचं व्यवस्थित सगळं चांगलं असेल, दुधाची शेळ्या असेल, तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हायला वेळच लागत नाही तुम्हाला. 2-3 वर्षामध्ये तुम्ही भरपूर काही सक्सेस होतात. गाडी बंगला काय आहे ना, ते फक्त 10 वर्ष जर तुम्ही शेळीपालन केलं ना, सगळं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणसाल तुम्ही काहून नाही, बाबा मी आता नेमकी सुरुवात झाले मला 4 वर्षे, पण माझ्या अडचणी होत्या भरपूर काही, मी तुम्हाला सांगितल्या. त्या अडचणीमुळं मला समोर काही करता नाही आलं. पण आता इथून समोर आपलं दिसन तुम्हाला, याच्यामध्ये आपण आता वाढ करणार आहोत. 10चे 20, 10चे 15, 15चे 20 असे वाढत चालणार आहोत. आता आपल्या पाठी विकायचे नाही, पाठी अशाच ठेवायच्या. जरी विकल्या तर दुसऱ्या शेळ्या यांच्या पाठीच्या बदल्यात दुसऱ्या शेळ्या घ्यायच्या, आपल्या चांगल्या भाद्या शेळ्या. अशा पद्धतीने तुम्ही पण शेळीपालन करून चांगलं त्याच्यामध्ये नफा घेऊ शकता आणि स्वतःचं ATM तयार करू शकता, स्वतःची बँक तयार करू शकता. तर चला मित्रांनो, इथे थांबतो. व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.